शेतकरी बंधूंनो, आपल्या तूर पिकाला पहिली ड्रिंचिंग आळवणी आपण केव्हा करावी, का करावी, या पहिल्या ड्रिंचिंगमध्ये कोणते घटक, कोणते औषध आपण प्रामुख्याने घेतले पाहिजे आणि खरंच आपल्या तूर पिकाला या ड्रिंचिंगची आळवणीचा फायदा होतो का किंवा गरज आहे का, सविस्तर माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहे सोप्या भाषेमध्ये। आज आपल्या तूर पिकाच्या वावरामध्ये आपण आहे आणि ड्रिंचिंग जे ते करून घेत आहे। वरून रिमझिम पाऊस पण चालू आहे। आता हे पहिली ड्रिंचिंग केव्हा करावी हा पहिला प्रश्न शेतकऱ्यांचा आहे। 20 ते 25 दिवसानंतर आपलं तूर पीक होते त्यावेळेस आपण पहिली ड्रिंचिंग आळवणी जे ते करून घ्या, कारण या कालावधीमध्ये आपल्या तूर पिकाच्या ज्या मुळं असतात, रूट असतात, हे मोठे होतात आणि औषध घेण्याची जे त्यांचं जे शोषण असते, ऑब्झर्व जे आहे ते लवकर करतात, ठीक आहे ना। आता ड्रिंचिंगमध्ये कोणते घटक, कोणते औषध आपण घेतले पाहिजे। आता तूर पिकामध्ये प्रामुख्याने दोन मोठे रोग आपल्याला पाहायला मिळतात, एक म्हणजे मुळकूज आणि दुसरा म्हणजे मर रोग, आणि हे दोन्हीही बुरशीजन्य आजारात, बुरशीजन्य रोग आहेत। यासाठी आपण घेतलेलं आहे जैविक फंगिसाइड, जैविक बुरशीनाशक, ते म्हणजे ट्रायकोडर्मा विरिडी। हे आपण त्या ठिकाणी घेत आहे। यानं काय होणार आहे की जो कुठलाही बुरशीजन्य आजार आपल्या जमिनीमध्ये, आपल्या तूर पिकाच्या मुळावर आला असेल तो नियंत्रणामध्ये राहणार आहे, कारण पूर्णपणे जैविक फंगिसाइड त्या ठिकाणी आहे आणि रामबाण उपाय आहे सर्व बुरशीवर, कारण बुरशी प्रामुख्याने शेतामध्ये जमिनीमधूनच आपल्या तूर पिकाचा प्रसार होतो। दुसरं म्हणजे तूर पिकाची वाढ आपली चांगली झाली पाहिजे, त्याच्या मुळा चांगला झाला पाहिजे, हिरवीगार आपली तूर लहान असताना राहिली पाहिजे, कारण जेवढी चांगली डेव्हलप आपली तूर आपल्याला करता येईल लहान अवस्थेमध्ये तेवढी करून घ्यायला पाहिजे, कारण नंतर मग जास्त मुळा तूर पिकाच्या वाढत नाही। यासाठी आपण घेतलेलं आहे ह्युमिक ॲसिड प्रतिपंपाला 25 ग्रॅमनं, आणि दोनच घटक घेऊन आपल्या तूर पिकाला आपण ड्रिंचिंग करून घेत आहे, आळवणी करून घेत आहे। आता ह्युमिक ॲसिडचे फायदे म्हणजे कोणत्याही पिकाच्या मुळावर काम करते ते म्हणजे ह्युमिक ॲसिड, मुळा वाळवायचं काम त्या ठिकाणी करते, अन्नद्रव्य पचवण्याचं काम करते। तर तुम्ही हे दोनच औषधं घेऊन आपण ड्रिंचिंग जे आहे ते करून घेत आहे। जर एक वेळ आपलं तूर पीक चांगलं सेट झालं, त्याची वाढ चांगली झाली, तर नंतर आपल्याला योग्य प्रभाव त्याला आणता येते। परंतु अगोदरची जे पहिली ड्रिंचिंग आहे हे फार त्या ठिकाणी महत्त्वाची आहे आणि इथेच आपलं तूर पीक उत्पादन त्या ठिकाणी ठरते। आता हे आपलं तूर पिकाचं शेत आहे, पूर्णपणे तूर पिकाची लागवड आपण बेडवर त्या ठिकाणी केलेली आहे। पट्ट्या पद्धतीनं आपण यावर्षी तूर लागवड केलेली आहे, म्हणजे 2 बेडवर आपण तूर लागवड केलेली आहे, 1 बेड सोडला, परत 2 लावले, परत 1 सोडलेला आहे, म्हणजे जुळवळ पद्धत सुद्धा आपल्याला म्हणू शकता। तूर पिकामध्ये जर योग्य नियोजन आपण योग्य वेळेवर केलं तर हमखास उत्पादन त्या ठिकाणी आपलं वाढणार आहे। आणि म्हणून सध्या जमिनीमध्ये ओलावा आहे पुरेसा, आपण ड्रिंचिंग आळवणी करून घ्या, चांगलाच फायदा आपला होणार आहे। आणि पंपामध्ये जास्त मागीचे किंवा जास्त कंटेंट आपण शक्यतो घेऊ नका, दोनच कंटेंट आपण घ्या, फंगिसाइड आणि ह्युमिक ॲसिड, आणि पाणी करताना दोघांचंही पाणी शक्यतो आपण वेगळं करा, चांगला रिझल्ट आपल्याला येणार आहे। धन्यवाद। संपूर्ण वावरामध्ये आता आपण ड्रिंचिंग आळवणी करून घेत आहे। आजची पूर्ण कामगिरी आपली हेच आहे। शेती हितार्थ किंवा शेतकऱ्यांना योग्य माहिती भेटावी हाच आपला प्रामाणिक प्रयत्न आहे, म्हणून अनेक व्हिडिओ शेतकऱ्यांसाठी असतात। तुम्ही लाईक करा, शेतकऱ्यांना शेअर करा। या व्हिडिओमध्ये आपण थांबणार आहोत, परत भेटू